नमस्कार मित्रांनो, मी मेघा पारचेवार आज तुमच्यासाठी ओनली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर महिला दिनानिमित्त अतिशय सुंदर भाषण घेऊन आली आहे। जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच देवत्व आहे। आदरणीय उपस्थित मान्यवर, शिक्षक वृंद आणि माझ्या प्रिय सहकाऱ्यांनो, आज आपण येथे एका अतिशय महत्त्वाच्या दिवसाचे औचित्य साधून एकत्र आलो आहोत। आंतरराष्ट्रीय महिला दिन हा दिवस केवळ एक उत्सव नाही, तर महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव करण्याचा, त्यांच्या संघर्षाचा आदर करण्याचा आणि समाजात त्यांच्या अमूल्य योगदानाला सलाम करण्याचा दिवस आहे। महिला समाजाचा आत्मा आहेत। त्या आपल्या कुटुंबाचे, समाजाचे आणि देशाचे आधारस्तंभ आहेत। आजच्या युगात महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले स्थान प्रस्थापित केले आहे। शिक्षण, विज्ञान, कला, खेळ, तंत्रज्ञान, राजकारण यासारख्या क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रचंड कामगिरी केली आहे। कधीही आपण विसरू शकत नाही की महिलांनी या स्थानापर्यंत पोहोचण्यासाठी खूप मोठा संघर्ष केला आहे। समाजातील रूढी परंपरा, भेदभाव आणि असमानतेला त्यांनी तोंड दिले आहे। अशा परिस्थितीतही सावित्रीबाई फुले, रमाबाई रानडे, अहिल्याबाई होळकर यासारख्या सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांनी आपले आदर्श कार्य घडवले आहे। आजही आपण पाहतो की महिलांसमोर अनेक आव्हाने आहेत। लैंगिक भेदभाव, शिक्षणाची कमतरता, हिंसा आणि शोषण या अडचणी दूर करण्यासाठी केवळ महिलांनीच नाही तर समाजातील प्रत्येकाने पुढे यायला हवे। महिलांना समान संधी, सन्मान आणि अधिकार दिला तरच समाजाचा खरा विकास होईल। माझ्या प्रिय भगिनींनो, या महिला दिनी आपण सर्वांनी एक शपथ घ्यावी, स्वतःवर विश्वास ठेवण्याची, आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील राहण्याची आणि एकमेकांना पाठिंबा देण्याची। आपल्या यशाने केवळ आपले जीवनच नाही तर संपूर्ण समाजाला नवी दिशा मिळेल। महिलांच्या सन्मानाशिवाय कोणत्याही समाजाचा विकास होऊ शकत नाही। म्हणूनच जिथे स्त्रीचा सन्मान होतो तिथेच समाजाचा खरा विकास होतो। या विचारांनी प्रेरित होऊन आपण सर्वांनी एकत्र काम करूया। एवढे बोलून मी माझे छोटेसे भाषण संपवते। जय हिंद, जय भारत। मित्रांनो, असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा।